तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अन्न भेसळ विरोधात धडक कारवाया सुरू केल्यात। कोल्हापूर जिल्ह्यातही 26 एप्रिल ते 15 जुलै या कालावधीत या विभागानं 26 ठिकाणी कारवाई केली आहे। त्यातून 26 लाख रुपये किमतीचे 16,000 किलो भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त केले। मुळात कोल्हापूर जिल्ह्यातील 40 लाख लोकसंख्येसाठी या विभागाकडे केवळ 17 अधिकारी आणि कर्मचारी आहेत। हॉटेल्स, खाद्यपदार्थ उत्पादक, विक्रेते यांची नोंदणी करणं, भेसळयुक्त पदार्थ विक्री आणि उत्पादनावर कारवाई करणं याची जबाबदारी या विभागावर आहे। पण आजवर कोल्हापुरातील अन्न औषध प्रशासन विभाग फारसा सक्रिय नव्हता। पण तुकाराम मुंढे या विभागाचे आयुक्त झाल्यापासून गेल्या 3 महिन्यात कोल्हापुरात 26 ठिकाणी कारवाई झाली। त्यामुळे वरिष्ठ अधिकारी खमके असतील तरच खालचे कर्मचारी काम करतात हे पुन्हा एकदा दिसून आले। कधी नव्हे ते अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कामाला लागले। एप्रिल महिन्यात मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोल्हापुरातील अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं कारवाईचा धडाका सुरू झाला। आजवर कोल्हापूर जिल्ह्यात अन्न औषध विभागाच्या वतीनं कधीच फार मोठी कारवाई झालेली नाही। एखाद्या यात्रा जत्रेतून अन्नातून विषबाधा झाली तरच हा विभाग चर्चेत येतो। पण मुंढे यांच्या धसक्यामुळे कोल्हापुरातील अन्न आणि औषध प्रशासनाला जाग आली। परिणामी 26 एप्रिल ते 25 जुलै या 3 महिन्यांच्या कालावधीत 26 लाख रुपयांचा 16,000 किलो भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला। त्यामध्ये तूप, तेल, खवा, बासुंदी, मिल्क पावडर, तांदूळ, गूळ अशा पदार्थांचा समावेश आहे। त्यातून 161 अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून यापूर्वी घेतलेल्या 266 अन्नपदार्थांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत। त्यातील 21 पदार्थ भेसळयुक्त असल्याचं आढळून आलंय। परिणामी 70 लहान मोठ्या व्यावसायिकांकडून 2 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत। तर गुटख्याच्या उत्पादनावर जप्तीची कारवाई करण्यात आली असून संबंधित पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाय 12 पान टपऱ्यांवर जप्तीची कारवाई करून 10 लाख रुपयांचा माल जप्त केला। कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ, वारणा यासारख्या नावाजलेल्या संस्थांकडून दुधाचा पुरवठा होतोय। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीचं प्रमाण नगण्य आहे। पण तरीही अन्न औषध प्रशासनानं गेल्या 3 महिन्यात 2 ठिकाणी पनीरची तपासणी केली, तर अन्नपदार्थातील भेसळीबद्दल जिल्ह्यातील 3 हॉटेलचे परवाने रद्द केले। कोल्हापूर जिल्ह्यात 263 मोठी रेस्टॉरंट आहेत, तर 1616 खाद्यपदार्थांची हॉटेल्स आहेत। शिवाय 4090 स्नॅक्स सेंटर्स आहेत। त्याचबरोबर 4487 खाद्यपदार्थांच्या फिरत्या गाड्या आहेत। या सर्वांची नोंदणी करणं, त्यांचं रेकॉर्ड ठेवणं, भेसळीचे नमुने घेणं आणि तपासणीसाठी पाठवणं अशी कामं या विभागाला करावी लागतात। पण कारवाईला जाण्यासाठी साधं वाहनही या विभागाला शासनानं दिलेलं नाही। केवळ 17 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोल्हापूर जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार सुरू आहे। संपूर्ण राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे केवळ 1000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे। तोकड्या मनुष्यबळावर हॉटेल्स, औषध दुकानं आणि खाद्यपदार्थ उत्पादक आणि विक्रेते यांची नोंदणी, तपासणी आणि कारवाई अशी कामं या विभागाला करावी लागतात। पण मनुष्यबळ कमी असलं तरीही भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर कारवाई करण्याची मानसिकताच नसल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात अन्न औषध प्रशासन विभाग निद्रिस्त होता। पण आता तुकाराम मुंढेंसारखा खमका अधिकारी आयुक्त म्हणून आल्यानं हा विभाग काहीसा ॲक्टिव्ह मोडवर आलाय।